नमस्कार. आजची व्हिजिट निळवंडे या ठिकाणी एका विद्यार्थ्याकडे. आम्ही निघालो होतो त्या विद्यार्थ्याचे अभ्यासातील प्रॉब्लेम सॉल्व करून देण्यासाठी. जसं की त्या विद्यार्थ्याला अभ्यासामध्ये म्हणजे जसं की जो गणित विषय आहे, तर या गणित विषयामध्ये त्याला बरेचसे प्रॉब्लेम तो फेस करत होता. म्हणजे जसं की त्याच्या सर्व कन्सेप्ट ह्या क्लिअर होत नव्हत्या. त्यानंतर त्याला ज्यावेळेस गणित शिकवलं जात होतं, तर त्यानंतर त्याला ते फक्त एकदा शिकवल्यावर ते लक्षात येत नव्हतं. तर आज आम्ही जे मार्गदर्शन त्याला केलं, तर या मार्गदर्शनामधनं त्याचं गणित तर सोपं झालंच, त्यासोबत आजपासून त्याला गणित विषयातले जे काही उदाहरणं आहेत त्याच्या पुस्तकातले सर्वच्या सर्व ते अगदी आता त्याला समजेपर्यंत शिकायला मिळणार आहेत. आता त्याच्या घराकडे जेव्हा आम्ही निघालो होतो, तर आमची कार त्याच्या घरापर्यंत जाऊ शकत नव्हती. म्हणून आमची कार पार्क करून आम्ही निघालो त्याच्यासोबत त्याच्या बाईकवरती त्यांच्या घराकडे. आता घरी अगदी खूप 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 म्हणजे मळ्यामध्ये होतं आतमध्ये. तुम्ही व्हिडिओमध्ये आता बघू शकता. त्याचसोबत त्या विद्यार्थ्याला सायन्समध्ये देखील प्रॉब्लेम होते. सायन्समध्ये काय की तो अभ्यास खूप करायचा, पाठ तर खूप करायचा, परंतु पाठ केलेलं तो विसरून जायचा. आणि तो विसरून जात असल्यामुळे तो परीक्षेच्या वेळेस खूप पाठांतर करायचा, पण ते विसरून गेल्यामुळे त्याला मार्क पण कमी मिळायचे आणि त्याचा पेपर देखील संपूर्ण कवर होत नव्हता. त्यासोबत आता त्याला आमच्या मार्गदर्शनामुळे सायन्स विषय म्हणजेच विज्ञान विषय पाठ करण्याची कुठल्याही प्रकारे गरज राहिली नाही. म्हणजे जसं की पिक्चर त्याच्या लक्षात आहे, तसंच आता विज्ञान देखील त्याच्या लक्षात राहायला सुरुवात झालेली आहे. त्याचसोबत त्याला जसं की इतिहास आहे, त्यानंतर भूगोल आहे, तर या विषयांमध्ये देखील त्याला प्रॉब्लेम होता. आता खरं तर इतिहास भूगोल हा स्कोरिंगचा विषय आहे. म्हणजे काय की यात आपण पैकीच्या पैकी मार्क देखील मिळवू शकतो, परंतु प्रॉब्लेम असा होता की तो पुन्हा पाठ करायचा आणि पाठ केलेलं सर्व विसरून जायचा. आता मात्र जसा त्याचा बाकीच्या गोष्टी लक्षात राहतात, म्हणजे जसं की टी व्हीचं लक्षात असेल किंवा पिक्चरचं लक्षात असेल, त्याचप्रकारे आता त्याचा इतिहास देखील आम्ही इझी करून दिलेलं आहे अगदी पिक्चरप्रमाणे. आणि आता त्याला नक्कीच पैकीच्या पैकी देखील मार्क मिळणार आहेत इतिहास आणि भूगोलमध्ये. त्याचसोबत जसे की ज्या लँग्वेजेस आहेत, म्हणजे की मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, तर मराठीचं जे त्याचं ग्रामर आहे, त्यानंतर हिंदीचं जे व्याकरण आहे आणि इंग्लिशचं पण जे ग्रामर आहे, तर ते देखील त्याचं प्रॉपर नव्हतं. मग त्यानंतर आम्ही काय केलं की त्याला त्या देखील आजपासनं जे ग्रामर आहे त्याचं, तर ते देखील त्याला आजपासनं प्रॉपर त्याला पाहिजे तेव्हा, पाहिजे तिथे आणि पाहिजे तितक्या वेळेस हे शिकायला मिळणार आहे. आणि अशा प्रकारे आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना आपलं मार्गदर्शन देखील खूप आवडलं. फक्त जाताना रस्त्याचाच थोडासा प्रॉब्लेम होता, बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चांगल्या कामात ह्या अडचणी येतच असतात. अशा प्रकारे त्या मुलाचे अभ्यासातील सर्वच्या सर्व प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करून दिले आणि तो मुलगा आता खूप चांगल्या प्रकारे अभ्यास देखील करत आहे आणि आता तो पेपरला देखील चांगल्या प्रकारे तयारी करून जात आहे. आपल्याही विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये जसं की त्याला गणित विषय समजत नसेल किंवा त्याला विज्ञानचा तो पाठ करत असेल, परंतु तो विसरून जात असेल, त्याचसोबत त्याला इतिहास भूगोलमध्ये जर पैकीच्या पैकी मार्क मिळत नसतील, त्याचसोबत जर ग्रामरचा देखील काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही एक वेळ नक्की संपर्क करा आणि आपल्याही मुलाचा अभ्यास तुम्ही सोपा करून घ्या. जसं की काही मुलांचा प्रॉब्लेम असतो की ते मळ्यात राहत असतात आणि मळ्यात राहत असल्यामुळे ते कुठेही क्लासला जाऊ शकत नाही किंवा वाघाची भीती असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल, तर ते जाऊ शकत नसतील, तर अशा मुलांना देखील घरी राहूनच खूप छान प्रकारे अभ्यास करू शकतात अशी पद्धत आपण त्यांना देतो. तर ह्याच पद्धत जाणून घ्यायची असेल तर एक वेळ अवश्य कॉल करा. धन्यवाद.